नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपण अंड्याच्या ऑमलेटपासून मसालेदार चमचमीत अशी रस्सा भाजी बनवणार आहोत। अंड्याच्या ऑमलेटपासून रस्सा भाजी नक्की बनवून बघा, खूप चविष्ट अशी होते। आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर इतरांना शेअर करायचा असेल तर शेअरही नक्की करा। चला मग आता अंड्याच्या ऑमलेटपासून मसालेदार चमचमीत अशी रस्सा भाजी बनवूया। आज आपल्याला अंड्याच्या ऑमलेटपासून मसालेदार चमचमीत अशी रस्सा भाजी बनवायची आहे। ऑमलेट करण्यासाठी आपण हे 8 अंडे फोडून घेतलेले आहेत। तुम्हाला जेवढी भाजी हवी असेल त्यानुसार अंडे घ्या। ऑमलेटमध्ये टाकण्यासाठी हे आपण साहित्य घेतलेलं आहे। एक मोठा कांदा आपण चिरून घेतलेला आहे। 2 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे। तुमच्या चवीनुसार मिरची पावडर घ्या। 1 टेबलस्पून धने पावडर घेतलेली आहे। गरम मसाला पावडर 1 टेबलस्पून घेतलेला आहे। हळद मीठ तुमच्या चवीनुसार घ्या। ऑमलेट करण्यासाठी तेल लागेल। आता हे सर्व साहित्य आपण फोडलेल्या अंड्यांमध्ये टाकून घेणार आहोत। अगोदर आपण चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ व हळद पावडर टाकून घेतलेली आहे। धने पावडर व गरम मसाला टाकून घेतलेला आहे। जिरे टाकून घेतलेले आहे। लाल तिखट आपण टाकून घेतलेला आहे। आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून एकजीव करून घेऊ। आता ऑमलेट करण्यासाठी गरम तव्यावर आपण तेल टाकून घेऊ। तव्यावर आपण तेल पसरवून घेऊ। आता आपण 1 चमचा मिश्रण टाकून घेणार आहोत व ऑमलेट करून घेणार आहोत। एक बाजू शिजल्यानंतर आपण ऑमलेट उलट करून घेऊ। आपण जसे नेहमी अंड्याचे ऑमलेट करतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला हे भाजीसाठी ऑमलेट करून घ्यायचे आहेत। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व ऑमलेट तळून घ्यायचे आहेत। हे बघा, मी सर्व ऑमलेट तळून तयार आहेत। आपले ऑमलेट तयार आहेत। आता आपण इतर मसाले बघून घेऊया भाजीसाठी। हा कांदा आपण चिरून घेतलेला आहे। हा कच्चा कांदा आहे। तुम्हाला जर कांदा भाजून घ्यायचा असेल तर घेऊ शकता। ह्या आपण 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। 4 टेबलस्पून धने घेतलेले आहेत। हे कच्चे धने आहेत, जर तुम्हाला भाजायचे असतील तर भाजू शकता। 3 टेबलस्पून आपण शोभ घेतलेली आहे। 2 टेबलस्पून जिरे घेतलेले आहे। साधारण 1 इंच आपण दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। तुम्ही जर इतर गरम मसाला वापरत असाल तर वापरू शकता। ही अर्धी वाटी आपण खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत। यांना भाजून घ्यायचं असेल तर भाजू शकता। 1 मोठा टमाटा आपण चिरून घेतलेला आहे। कोथिंबीरीच्या 2-3 काड्या घेतलेल्या आहेत। आता हे सर्व मसाले आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत। मिक्सरमध्ये मसाला दळला जाईल तोपर्यंत आपण ह्या अंड्याच्या ऑमलेटचे तुकडे करून घेणार आहोत। तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने त्या आकाराचे तुकडे करून घ्या, म्हणजे जे आपल्याला भाजीत सहज टाकता येतील ह्या आकाराचे तुकडे हवेत।
आता आपण सर्व ऑमलेटचे तुकडे करून घेतलेले आहेत. मिक्सरमध्ये दळून मसालाही तयार आहे. पण मसाला दळताना लाल मिरची घातलेली नव्हती, तर त्यामुळे आपण ही लाल मिरची घेतलेली आहे. ही पावडर घेतलेली आहे आपण मिरचीची. तर तुम्हाला लाल मिरची मसाला दळताना घालायची असेल तर आता घालू नका. भाजीत टाकण्यासाठी चवीनुसार हे हळद मीठ पावडर घेतलेली आहे. गरम मसाला पावडर 1 टेबलस्पून घेतलेला आहे. भाजीला फोडणी देण्यासाठी आपण आता हे 3 पळ्या तेल घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त तेल घेऊ शकता. आता भाजीला छान तवंग येण्यासाठी आपण कोमट तेलामध्ये मिरची पावडर घालून घेणार आहोत. गरम मसाला पावडर घालून घेणार आहोत व हळद मीठ पावडरही घालून घेऊया. आता सर्व मसाल्यांना आपण तेलामध्ये छानपैकी फोडणी बसू देऊया. हे सुके मसाले पावडर घालताना आपलं तेल हे कोमट हवं, नाहीतर मसाले जळू शकता. आता आपण मिक्सरमध्ये दळून ठेवलेला होता तो मसालाही घालून घेणार आहोत. आता आपण फोडणीला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता मंद गॅसवर व्यवस्थित फोडणी बसण्यासाठी व मसाल्यांचा सुगंध उडू नये म्हणून आपण वरून झाकण ठेवून घेणार आहोत. फोडणी बसल्यानंतर झाकण काढून घेऊया. हे बघा, मस्त तेल सुटलेलं आहे. आपली फोडणी व्यवस्थित बसलेली आहे. आता आपल्याला आवश्यक असेल तेवढं पाणी घालून घेऊया. मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे आपण आणि ते पाणी आपण घालणार आहोत, म्हणजे मसालेही वाया जाणार नाहीत. तुम्हाला जेवढी पातळ भाजी हवी असेल त्यानुसार पाणी घालून घ्या. मी ही भाजी थोडीशी घट्टसरच ठेवलेली होती, त्यानुसार पाणी घातलं तरी चालेल. आता मिक्स करून घेऊ व 1 उकळी येऊ देऊया. रस्स्याला 1 उकळी आल्यानंतर या रस्स्यामध्ये आपण कापून ठेवलेले ऑमलेटचे तुकडे घालून घेणार आहोत. आता मिक्स करून घेऊ. आता 1 उकळी आल्यानंतर आपली ऑमलेटची रस्सा भाजी तयार आहे. नक्कीच करून बघा अशी चमचमीत रस्सा भाजी, तीही ऑमलेटपासून. आणि खाऊनी बघा आणि कशी झाली आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या. व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावं असं वाटलं तर शेअरही नक्की करा. चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार.